अधिकृत तारीख आता जाहीर झाली। आता या तारखेला उन्हाळा संपून मान्सूनचा पहिला पाऊस सुरू होणार। आज तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेत। तुम्ही पाहू शकता उन्हाळा संपणार, लवकरच 2026 चा जोरदार पाऊस सुरू होणार। हवामान खात्याकडून मान्सूनची अधिकृत तारीख आता जाहीर केली। एकदम कडक उन्हाळा या ठिकाणी सध्याला पडलेला दिसतोय। त्यातच मान्सून बद्दलची ही दिलासादायक एक बातमी या ठिकाणी समोर आल्याने सर्व शेतकऱ्यांच्या आता या ठिकाणी उन्हामुळे त्रासलेल्या लोकांच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी आज निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। अखेर मान्सूनची अधिकृत तारीख आता जाहीर केल्या आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या पावसाला या तारखेपासून सुरुवात होणार। अखेर प्रतीक्षा संपली आणि मान्सून पावसाला सुरुवात कधी होणार याची आता तारीख जाहीर झाली। राज्यात कोणत्या तारखेपासून पावसाळा सुरू होणार आहे हवामान विभागाने दिली आता तारीख पाहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे चिंतेचं वातावरण तयार झालं होतं त्यामुळे आता सर्वजण आनंदित होणार आहे। हवामान विभागाने मान्सूनच्या संदर्भातील अंतिम अंदाज आज जाहीर करत असतानाच महाराष्ट्रासाठी दोन मोठे धोके या ठिकाणी आता सांगण्यात आलेत। पहिला धोका हा उष्णतेचा आहे। पुढील 3 दिवसात या 20 जिल्ह्यामध्ये उष्णता 48 अंशाच्या वरतीवर जाणार आहे आणि त्यामुळे जिल्ह्यांची यादी सुद्धा पटकन या ठिकाणी समोर आल्या। एका मोठ्या चक्रीवादळाचा धोका देखील आता या ठिकाणी पुढे असणार आहे। चक्रीवादळासारखी आता परिस्थिती निर्माण होणार आहे याची तारीख देखील आता जाहीर करण्यात आल्या। अशा 2 तारखा सांगण्यात आलेत। त्या तारखांना महाराष्ट्रात भयानक उष्णता असणार। तसेच मान्सूनची अधिकृत तारीख कोणती जाहीर करण्यात आल्या, कोणत्या तारखेला 2026 चा पावसाळा जोरदार सुरू या ठिकाणी होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस या ठिकाणी पडणार आहे, कुठे सर्वात कमी पाऊस पडणार आहे याची सगळी सविस्तर माहिती आता समोर आल्या। पहा, या वर्षी परिस्थिती भयानक असणार आहे। या वर्षी सुपर एल निनो सक्रिय झाल्यामुळे पावसाळ्याची तारीख आता पूर्णपणे बदलली असल्याचं आता पाहायला मिळतंय। लोकांना खोटं वाटत होतं, पण जेव्हा हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज समोर आला होता त्यामध्ये सांगण्यात आलं होतं ते ऐकून सर्व लोकांना धक्का बसला होता। कारण की त्याच्या सांगितलं होतं की दुष्काळ पडणार, दुष्काळ सदृश्य परिस्थिती होणार। तुम्ही पण बातम्या या ठिकाणी मागच्या वेळी ऐकला असणार आहेत। त्यावेळेस व्हायरल झाल्या होत्या बातम्या, पण त्यावेळेस प्राथमिक अंदाज होता, पण अखेर तो फायनल अंदाज पावसाबद्दल आता जाहीर झालाय। त्या अंदाजात पावसाचे सगळे चित्रच या ठिकाणी आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय। आता पाऊस एक विचित्र तारखेला या ठिकाणी येतोय, पण सगळ्यात मोठा धोका जो आहे तर तो सध्या सुरू असणाऱ्या भयानक उष्णतेचा असून ती उष्णतेची तीव्रता दुप्पट पटीने येत्या 3 दिवसांमध्ये वाढण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। यासोबतच मान्सूनच्या तारखेसोबतच वादळी वाराची तारीख या ठिकाणी आता जाहीर करण्यात आल्या। संपूर्ण महाराष्ट्राला 2 धोक्याचे इशारे या ठिकाणी देण्यात आलेत। त्यासोबत एक तारीख सुद्धा आता जाहीर करण्यात आल्या। मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की मान्सूनची खरी तारीख या ठिकाणी कोणती आहे, कोणत्या तारखेला या ठिकाणी पाऊस आता जोरदार सुरू होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय तारखा या ठिकाणी कशाबद्दल आलेत याचीच माहिती पुढील तुम्हाला 20 सेकंदाच्या आतमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे। पण त्याचबरोबर सध्याला जो काय धोका आहे तर तो धोका या ठिकाणी हीट जो आहे, गरमी आहे, उष्णतेचा त्रास आहे, तर तो उष्णतेचा जो धोका आहे तर तो कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पुढच्या 3 दिवसांमध्ये बसणार आहे, काय उष्णतेच्या तारखा जाहीर करण्यात आलेत, काय काय काळजी तुम्हाला या उष्णतेपासून वाचायसाठी घ्यायला लागणार आहे हेच तुम्हाला सांगणार आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण पाहणार आहोत की चक्रीवादळासारखी आता परिस्थिती कोणत्या जिल्ह्यात तयार होणार आहे, तारीख याबद्दल काय आता देण्यात आल्या। लक्षात ठेवा, जेव्हा सुपर एल निनो येतो तेव्हा इतके भयानक चक्रीवादळ येतं की अक्षरशः संपूर्ण देशामध्ये हाहाकार उडवतो। तुम्हाला खोटं वाटेल, 15-20 वर्षापूर्वी असा सुपर एल निनो या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये देशामध्ये तयार झालेला होता, सक्रिय झालेला होता। तेव्हा याच एका चक्रीवादळाने महाराष्ट्रामध्ये पूर्ण प्रचंड नुकसान केलं होतं। त्यामुळे चक्रीवादळाच्या तारखा देखील आता या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे सांगणार आहे। तर त्यामुळेच आता वेळ न वाया घालवता सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण पाहतोय की आता हीट वेव्ह जी उष्णतेची लाट आहे ती लाट अशा पद्धतीने आहे। त्यानंतर त्या लाटेमुळे साधारणपणे कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे, कोणत्या 2 तारखा या ठिकाणी सांगितलेत ज्या तारखांना तुम्हाला सावध राहायचं आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा मान्सूनच्या तारखेचा आणि तिसरा मुद्दा चक्रीवादळाचा आपण या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे। हवामान विभागाची एक बैठक झाली, त्या बैठकीतून मान्सूनची अधिकृत तारीख आता जाहीर झाल्याची आता माहिती या ठिकाणी समोर आली आहे। पावसाळा नेमकं कधी सुरू होणार आहे हे आता यामध्ये सांगण्यात आलंय।
त्याचबरोबर महाराष्ट्रातील 2 मोठ्या संकटाची सूचना देखील यामध्ये आता देण्यात आल्या, कारण की चक्रीवादळ या ठिकाणी आता संकट जवळ येतंय। त्याआधी या ठिकाणी येतोय उष्णतेचा तो गोळा। पहिला इशारा आपण पाहतोय उष्णतेबद्दलचा। सध्याची उष्णता उकाडा तुम्हाला जाणवतोय, सध्याला किती उष्णता वाढल्या माहिती आहे तुम्हाला? तो उकाडा दुप्पटपटीने अजून वाढणार आहे, कारण की भारतावर सध्या हीट डोम तयार झालाय। म्हणजे जेव्हा एखादा विशिष्ट भागावर उच्च दाबाचे क्षेत्र तयार होतं, ती गरम हवा कोंडली जाते, तेव्हा त्याला हीट डोम असं या ठिकाणी म्हटलं जातं। हीट डोम म्हणजे एका दृष्टीने गरम हवा या ठिकाणी जमा होणं असं म्हणतात, ज्यामुळे आता उष्णता इतकी वाढते की कमी होण्याचं नाव सुद्धा घेत नाही। काल परवा उष्माघाताने अनेक दुर्दैवी घटना घडल्याची उदाहरणे देखील या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहिली असतील। पण आता विशेषतः उत्तर महाराष्ट्र विदर्भासाठी हा अतिशय गंभीर स्वरूपाचा इशारा आहे। विदर्भातील अकोला जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, यासारख्या जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 45 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। हवामान खात्याने सर्वसामान्यांसाठी 5 महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत, कारण की उष्णतेची लाट केवळ उन्हाळ्यात नाही तर आरोग्यासाठी मोठा धोका असल्याचं यामध्ये आता सांगण्यात आलं आहे। आता ही उष्णतेची लाट नेमकं कधीपर्यंत तुमच्या जिल्ह्यामध्ये आता येणार आहे, त्याच्या तारखा देखील आता जाहीर झाल्यात। कोणत्या 2 तारखांना उष्णतेची सर्वाधिक लाट असणार आहे ती तारीख देखील हवामान विभागाने बैठकीमध्ये जाहीर करून टाकल्या। पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे चक्रीवादळासारखाचा। चक्रीवादळाची तारीख नेमकं आता काय काय या ठिकाणी देण्यात आली आहे, मान्सून नेमकं कधी धडकणार आहे, मान्सूनची काय बातमी नवीन आल्या, हा मुद्दा सगळीकडे आता पसरलाय। तो डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजून घेऊया, कारण की मान्सूनचा फायनल अंदाज या ठिकाणी जाहीर झालाय। मान्सूनच्या शेवटच्या फोटोमध्ये तो या ठिकाणी चक्रीवादळाचं एक भयानक राक्षस दिसलंय, आणि ते चक्रीवादळ साधं सुद्धा नाही आहे। ताशी 120 किलोमीटर प्रति तास वेगाने महाराष्ट्राकडे या ठिकाणी धडधडतंय। त्यामुळे ते फक्त पाऊसच घेऊन येणार नाही, तर त्याच्या मागून प्रचंड वाऱ्याचा वेग या ठिकाणी आता घेऊन येणार आहे। सगळीकडे अक्षरशः हाहाकार उडणार आहे। सध्या उष्णतेची जी लाट सुरू आहे, तर ती कधीपर्यंत उष्णतेची लाट अशीच राहणार आहे? कोणत्या 2 तारखा या ठिकाणी हीट आणि होम म्हणजेच उष्णता, ऊन सर्वात जास्त पडणार आहे, तर सगळ्यात जास्त दणका देणार याची तारीख आपण लगेचच व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे बघणार आहोत। आता चक्रीवादळाची तारीख जाणून घेण्याआधी सगळ्यात आधी मान्सूनच्या बाबतीतली महत्त्वाची माहिती हवामान विभागाने काय सांगितल्या तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये बघायचं आहे। बघा, मान्सून बद्दल आता तारीख सांगण्यात आल्या, याबद्दलचा अंदाज आता एका मॉडेल आहे, ज्याचं आता एक्सिडेंट त्याला रेंज मॉडेल या ठिकाणी असं म्हणतात। तर त्या मॉडेलमध्ये असं सांगण्यात आलंय की मान्सूनची तारीख कशी असणार आहे, कधी मान्सून सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, कधी पावसाळा कोणत्या जिल्ह्यात कसा होणार आहे, याचा अंदाज आपण पहिल्यांदा या ठिकाणी जाणून घेतोय। त्यानंतर त्या भयानक चक्रीवादळाची तारीख जाणून घेऊया, आणि हीट आणि होम कधी जास्त या ठिकाणी ऍक्टिव्ह होणार आहे याची तारीख। या वर्षीच्या या ठिकाणी मान्सून बाबत अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर आली असून यंदा पावसाळ्याबद्दलचे आता अंदाज आधीच दाखल होण्याचे संकेत मिळत आहेत। हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अरबी समुद्रात, बंगालच्या उपसागरात पोषक हालचाली या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या, ज्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच आता त्या ठिकाणी मान्सून तळ कोकणात आता मान्सूनची चाहूल या ठिकाणी लागू शकते। तुमच्या जिल्ह्यामध्ये मान्सून कधी येऊ शकतो याची सुद्धा माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता जूनमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असली तरी मे महिन्यात राज्यावर एक मोठ्या चक्रीवादळाचं संकट या ठिकाणी घोंघावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। साधारणपणे 14 ते 21 या दरम्यान अरबी समुद्रात एक शक्तिशाली सिस्टीम तयार होत असून 20 ते 21 मे या 2 तारखा महाराष्ट्रासाठी अत्यंत संवेदनशील असतील। या काळामध्ये किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग 120 किलोमीटर प्रति तास वेगाने या ठिकाणी आता असू शकतो, ज्याचा थेट परिणाम मुंबई आणि कोकणाच्या जिल्ह्यावर होण्याची भीती आहे। विभागीय पातळीवर विचार केला तर कोकणात प्रचंड उकारा आणि चक्रीवादळाचा धोका जास्त आहे, तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ट्रप लाईनमुळे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा जोर या ठिकाणी कायम राहील। दुसरीकडे विदर्भात मात्र पावसाची सूर्याच्या प्रखर किरणामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून जनजीवन विस्कळीत या ठिकाणी आता होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। यंदाचा मान्सून लवकर येणार असला
तर हे संभाव्य चक्रीवादळ मान्सूनच्या प्रवासाला वेग देणार आणि त्यात अडथळा निर्माण करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन सतर्क राहणे गरजेचे आहे। आतापर्यंत आपण हवामान विभागाने दिलेले तांत्रिक माहिती आणि अंदाज यासारख्या या ठिकाणी आता आपण लक्षात घेतलं। निसर्ग हा आपल्या हातात जरी नसला तर या ठिकाणी अंदाज म्हणजे एक शक्यता असते, म्हणून आपण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो जेणेकरून तुम्ही सतर्क राहावं। आता आम्हाला सर्वांना या ठिकाणी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। सध्या व्हिडिओ हा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून गावातून तुम्ही पाहत आहात? सध्या उन्हाची तीव्रता त्या ठिकाणी आता वाढू लागल्या, तुम्हाला पण माहित आहे। सुपर एल निनोमुळे हीट होममुळे परिस्थिती आता उन्हाळा असल्यामुळे या ठिकाणी गंभीर होऊ लागल्या। केवळ ही एक शक्यता होती। अनेकदा असं होतं की चक्रीवादळाच्या दिशेत शेवटच्या क्षणी अचानक बदल होतो आणि संकट अचानक टळू शकतो। त्यामुळे घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही, फक्त सावध राहायचं आहे। शेतकरी मित्रांनो, विशेषतः तुम्ही पेरणीची घाई लवकर करू नका। मान्सूनची जी तारीख आपण सांगितली ती तारीख ओलांडल्यानंतर आता आम्ही जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतर पुढचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे। तुमच्या भागात गेल्या काही वर्षापासून पाऊस होता का आणि या ठिकाणी यावर्षी तुम्हाला काय वाटतं, पाऊस लवकर येईल का? नक्की तुम्ही सांगायचं आहे। आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली तो एक अंदाज होता। त्या अंदाजावर जर मोठी कामे करणार असाल तर अनुभवी व्यक्तींना, जे वयाच्या 70 पार झालेत, जे हवामान खात्याचा अंदाज सांगतात त्यांना विचारा। पावसाच्या या ठिकाणी अंदाजाबद्दल, मान्सूनबद्दल तारखा या ठिकाणी किती आहेत याबद्दल अंदाज घ्या, कारण अजून 4-5 जणांचा अंदाज या ठिकाणी आता येणार, मगच तुमच्या या ठिकाणी बरोबर लक्षात येईल। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।